आमच्या शंभू राजाचे शेवटचे 40 दिवस कसे होते। 1689 साली छत्रपती संभाजी महाराजांना गद्दारीने पकडून औरंगजेबासमोर उभं केले। स्वराज्याचा राजा बेड्यात ठोकलेल्या अवस्थेत होता, पण डोळ्यात भीती नव्हती, होता फक्त देशासाठी अभिमान। औरंगजेबाने सांगितलं, इस्लाम कबूल कर नाहीतर मृत्यूदंड। संभाजीरावांनी कपाळावर आठ्या मारत ठाम उत्तर दिलं, मृत्यू 100दा स्वीकारे, पण धर्म नाही सोडणार। हे ऐकताच औरंगजेबानं निर्णय घेतला, यांना मृत्यूदंड द्यायचा, पण तोही हळूहळू, छळ करत, तडफडत। आणि सुरू झाले ते शेवटचे 40 दिवस। पहिल्या दिवशी त्यांची जीभ कापली, रक्तांच्या धारांनी माती लाल झाली होती। दुसऱ्या दिवशी डोळ्यांमध्ये गरम सळई टाकण्यात आली, पण महाराज तेव्हाही शांत, फक्त हर हर महादेव असेच म्हणत होते। तिसऱ्या दिवशी हातपाय छाटले, शरीर तुटलं, पण आत्मा नाही। चौथ्या दिवशी अंगावर खीळ ठोकले, मांस ओरबाडून काढलं। जो कोणी भेटायला येई तो शरीराच्या त्यांचा एक एक भाग कापत असे। रक्ताच्या प्रत्येक थेंबातून महाराज फक्त म्हणाले, स्वराज्य शिवराय, हर हर महादेव। छळाच्या 40 दिवसांनी नरकही लाजला असेल, पण संभाजी महाराज कधीच तुटले नाही, झुकलेही नाही। त्यांच्या डोळ्यात अजूनही स्वाभिमान होता। आणि अखेर 40 दिवसांनी त्या निर्घृण छळानंतरही संभाजी महाराज जिवंत होते, पण ते ओळखूही येत नव्हते। शरीर तुकड्या तुकड्यांमध्ये, पूर्ण रक्त सुकून काळं पडलेलं शरीर, मांस गळून पडलेले हाडं दिसणारी ती आकृती, पण डोळ्यांमध्ये अजूनही स्वराज्याचाच अभिमान होता। शेवटी त्यांचा गळा छाटण्यात आला, अंगाचे तुकडे तुकडे करून भीमा नदीच्या पात्रात फेकून देण्यात आले, पण त्या तुकड्यांमधूनही महाराष्ट्र गर्जला, राजे तुम्ही जिंकलात, राजे तुम्ही जिंकलात। आजही त्या रक्तानं माती सुगंधित आहे, आजही त्या वेदनांनी महाराष्ट्राचं मन गहिवरतं, आजही ते शब्द काळजामध्ये घुमतात। देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था। पराक्रमी महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजाचा, एकही शंभू राजाचा। असे आमच्या शंभू राजाचे ते शेवटचे 40 दिवस होते। व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्कीच करा।